आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांच्यावर आरोप आहे की हे दोघे मनमानी करतात. तुम्ही दोघे कसे मनमानी करता, कसा हट्ट करता, कसे अडून असता, एक एक करून दोघांना एक्सपोज करतो मी. अरे देवा सर. तुमचे पेरेंट्स परिणीती तुम्हाला बँकर बनवू इच्छित होते. हो. शिकण्यासाठी मँचेस्टरला पाठवलं, खूप खर्च केला आणि तुम्ही बहाणे करून तिथून परत आलात की नाही नोकरी नाही मिळाली, मी काय करू. सर खरंच होतं ते. 2009 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं तर नक्कीच माझं स्वप्न होतं की मी इन्व्हेस्टमेंट बँकर बनेन. कारण त्या वर्षी रिसेशन होतं. तर मला खरंच सर जॉब नाही मिळाला आणि व्हिसा पण एक्सपायर होत होता. माझ्यामध्ये ना इतके गट्स नव्हते की मी माझ्या बाबांना फोन करून सांगेन की तुम्ही जी 3 वर्ष माझ्यासाठी लोन घेतलं होतं, पैसे गोळा करून मला पाठवलं होतं, ते मी सगळे वेस्ट करणार आहे आणि मला परत घरी यायचंय. तर मी त्यांना खोटं बोलले. की ॲक्चुअली ना मला इंडियामध्ये एक जॉब मिळालाय तर मी त्यासाठी येते. आणि मी माझ्या काकू आहेत ज्या प्रियंकाच्या आई आहेत, मी त्यांना फोन केला आणि त्यांना गपचूप सांगितलं की असं-असं आहे आणि माझा व्हिसा एक्सपायर होणार आहे. मी इंडियात येते आणि बाबांना सांगत नाहीये. तुम्ही माझ्यासाठी कुठेही जॉब शोधा, काहीही करा, मला वाचवा. तर त्या म्हणाल्या, "काही हरकत नाही, काही हरकत नाही, तू ये." तर मग मी मुंबईत आले आणि तुम्ही असं इमॅजिन कराल त्या मुंबईत सगळ्यांना ओळखतात आणि तरीही मला कुठेच जॉब नाही मिळाला. कुठेच जॉब मिळाला नाही. मग एक दिवस माझी बहीण शूटिंग करत होती. मी यशराज फिल्म्समध्ये गेले तिचं शूटिंग बघायला. मी पहिल्यांदाच शूट पाहिलं होतं. प्यार इम्पॉसिबलचं शूटिंग चालू होतं. मग मला कल्पना सुचली की इथे तर सिनेमांचं तर काही देणं-घेणं नसेल ना रिसेशनशी. मी इथे ॲप्लिकेशन करते. तर मी तिथे अप्लाय केलं आणि मला तिथे जॉब मिळाला आणि बाबांना फोन केला की हाच तर तो जॉब होता जो मला मिळाला होता. तर आजपर्यंत बाबांना म्हणजे आज बाबांना माहिती आहे खरं, पण बाबांना मी नाही सांगू शकले. मला त्यांचं मन मोडायचं नव्हतं त्यावेळी. पण मनामध्ये अशी स्वप्न नव्हती की प्रियांकाला बघून विचार आला आहे की मी पण बहिणीसारखं स्टार बनावं? सगळ्यांना असंच वाटतं ॲक्चुअली की मी इंडियामध्ये यासाठी असेलही. आले. सर तुम्हाला माहितीये मी कारण मी खूप अभ्यास वगैरे करून मी इंडियामध्ये खूप चांगले मार्क्स हे सगळं करून माझा प्लॅन होता की मी बँकर बनेन आयुष्यात इन्व्हेस्टमेंट बँकर. मला वाटायचं की हे जे बॉलिवूडवाले आहेत ना, हे काहीतरी खूप सोपं असं काहीतरी काम करतात. ॲक्टर्स असतात, छत्रीखाली उभे राहतात. 2 लाईन्स त्यांना बोलायचे असतात आणि मग घरी निघून जातात. खूप पैसे कमावतात. यांची तर खूप मजा आहे. आम्हाला बघा आम्ही किती मेहनत करतो. आम्ही बघा किती महत्त्वाचं काम करतोय. पण सर मी चुकीचे होते. माहितीये जो कोणी फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेला नसतो ना, तो फिल्म इंडस्ट्रीला असंच पाहतो. हो, जसं की राघव. सर हा आजही असंच पाहतो. भाऊ तुम्हाला पण पॅरेंट्सने शिकवून वगैरे चार्टर्ड अकाउंटंट बनवलं आणि तुम्ही तर मी ऐकलंय की खूप अभ्यासू मुलगा होतात. रूम बंद करून रात्रभर पुस्तक वाचणं. तर इतकी मेहनत वाया घालवली तिथे अण्णा हजारेसोबत जाऊन बसलात तिथे उपोषणात. बघा सर, खरं तर हे आहे की मी पण यांच्यासारखं काहीतरी वेगळं करू इच्छित होतो आयुष्यामध्ये. माझ्या लक्षात आहे की जेव्हा पण क्लास टीचर आम्हा सगळ्या मुलांना उभं करून विचारायची की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय, पुढे जाऊन काय बनणार आहात तुम्ही? तर मी नेहमी त्यांना म्हणायचो की मी आर्मी जॉइन करणार आहे. मी एक अशा कुटुंबातून येतो जिथे खूप फौजी झालेत. तर नेहमीच माझी इच्छा होती की इंडियन आर्मी जॉइन करायची. चला ते स्वप्न तर पूर्ण नाही झालं, पण चार्टर्ड अकाउंटन्सीच्या मार्गाने पुढे गेलो. मग आयुष्यामध्ये काही अशी परिस्थिती झाली की अण्णा हजारेंनी एक आंदोलन उभं केलं होतं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं, जिथे एक सर्वसाधारण व्हॉलंटिअरसारखा मी पण पोहोचलो माझं योगदान देण्यासाठी. आणि मग एक राजकारणी पक्ष बनला. त्या पक्षाचा फाउंडिंग मेंबर बनलो आणि गोष्ट पुढे सरकली. तर मी जर खरं सांगायचं तर मी राजकारणाला नाही निवडलं, राजकारणाने मला निवडलं असं मला वाटतं. आणि बघा तुमचे खूप सारे मित्र आहेत जे तुमच्यासोबत शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, ज्यांना मी ओळखतो. ते म्हणतात की आम्ही सगळे 6-7 आकडी पगार कमावतो आणि हा बघा कुठे उपोषणात रस्त्यावर बसलेला आहे. उपोषण करतोय. सर बघा, एखादी व्यक्ती आहे ज्याला अमर्याद पैसा कमवून शांतता मिळते. कोणी 6-7 आकडी पगार कमवून खुश असतो. कोणी नाव कमवून तर कोणी प्रसिद्धी कमवून. मला शांतता आहे ना, जे मी काम करतो त्यामुळे मिळते. आणि मला वाटतं की राजकारण एक असं माध्यम आहे ज्याच्यामुळे
तुम्ही बघा लाखो करोडो लोकांचं आयुष्य सांभाळू शकता. त्यामुळे जी शांतता मिळते ना ती ती सगळ्यात मोठी असते. पैसा आणि श्रीमंती तर सर आयुष्यामध्ये पण सगळंच आईने कमवतात. तुम्हाला सांगितलेलं निवडणूक नको लढवूस. हां. ती एक खूप मोठी इमोशनल कहाणी आहे. माझ्या पक्षाने मला म्हटलं, की 2019ची लोकसभा निवडणूक तुला लढायची आहे. मी म्हटलं, "मी आई-वडिलांशी बोलून मग सांगेन." त्यानंतर मी घरी गेलो. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला तर परवानगी दिली. पण माझ्या आईला समजवण्यासाठी मला 6 महिने लागले. हं. आणि ते यासाठी लागले कारण की त्यांची इच्छा नव्हती, की मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये जावं. शेवटी जेव्हा त्यांनी मला परवानगी दिली, पण 2 अटी माझ्याकडनं लिहून घेतल्या, की तुला या अटी पूर्ण कराव्या लागतील, भले निवडणुकीचा निकाल काहीही लागो. पहिली अट ही होती, की तू तुझ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रोफेशनला मागे नाही सोडणार, त्यावर लक्ष देशील आणि ते पुढे नेशील. आणि त्याचं कारण असं होतं, की आज आमचं कुटुंब संपन्न आहे. कुठे जास्त पैसा वगैरे संसाधनाची गरज नाही पडणार. पण पुढे जाऊन परमात्मा करो, की पुढे जाऊन तुम्हाला पैशांची, संसाधनांची गरज पडली, तर राजकारणातून पैसे नाही कमवायचे. पैसे आपल्या सीएच्या प्रोफेशनमधून कमवायचे. आणि दुसरं त्यांनी माझ्याकडनं हे वचन घेतलं, की आता तुझं वय झालं लग्न करण्याचं. आता चांगली मुलगी शोधून निवडणुकीच्या नंतर लगेचच त्याचा काही निकाल लागो, तू लग्न कर. हे 2 वचन तर माझ्याकडनं परिणिती घेतले आईचं होते. म्हणणं तर नाही ऐकलं. निवडणूक नाही. लढवली, राजकारणात उतरले. आता तुम्ही यांना समजावलं? जेव्हा यांच्या पक्षातले सगळे नेते एक-एक करून जेलमध्ये जात आहेत, तर तुम्ही त्यांना समजावलं, की कुठे की कुठे जात आहात? अरे देवा! मी काय समजणार? मला तर एक तर राजकारणातलं काही समजतच नाही. तर माझ्यासाठी तर जे काही होतंय, मी एक खूपच वेगळ्या जगातून आले. तर हे सगळं होत असतं तेव्हा मी पण असंच पाहत असते जसं मला असं वाटतं, की सिनेमांमध्ये जास्त रिॲलिटी असते आणि बघा किती फिल्मीपणा वगैरे काय चालू असतो. तर मी तर अच्छा, कोणताही तुमच्या सल्ला नाही देऊ सिनेमाची शकत. रिअलिटी मी सांगतो. हो. इश्क Oh साधे. God. हां. जो पहिला सिनेमा तुम्ही केलात, हं. तर अर्जुन कपूर त्यामध्ये हिरो होते. हो. त्याने म्हटलं, की मला हिच्यासोबत तर कामच करायचं नव्हतं. खूप बडबड करते. हा आरोप मी लहानपणापासून ऐकत आले. माझे स्वतःचे पेरेंट्स सुद्धा असंच म्हणतात. माझ्या टीचर्स पण असंच म्हणायच्या. आज तुम्हीही म्हणताय, इंडस्ट्रीवाले सुद्धा म्हणतात. तर मी खूप कमी बोलते. मला विचारा. कीप क्वाइट. राघव, तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, मला असं वाटतंय, की आमचा संसार चांगला चालू आहे आणि चांगलं यासाठी चालू आहे, की मला बॉलिवूडचा बी पण येत नाही आणि हिला पॉलिटिक्सचा पी देखील येत नाहीये. त्यामुळे तर आमची गाडी खूप चांगली चालली. काय यामुळे चांगली चालते, की ही खूप बोलते आणि तुम्ही शांत बसता? हां, मग आता बोल ना, की मी नाही बोलत जास्त. नाही, पण मला तिचा आवाज खूप चांगला वाटतो. त्यामुळे जे काही बोलते ती, ते मला सगळं ऐकायला खूप आवडतं. ओ. जसं यांना अर्जुन कपूरने म्हटलं होतं, की मला यांच्यासोबत काम करायचं नव्हतं, तर राजकारणात तुम्हाला असे लोक भेटतात जे म्हणतील, की भाऊ आम्हाला राघव चड्डासोबत नाही काम करायचं. भेटतात ना सर, नक्कीच भेटतात. संसद भवनाच्या पण आत भेटतात, इतर पक्षांमध्ये पण भेटतात, आमच्या पक्षामध्ये पण भेटतात. तर नक्कीच असे लोक भेटतात. जसं हरियाणामध्ये राहुल गांधी तुम्हाला भेटली. हां. तुमच्या लाख प्रयत्नानंतर देखील समजूत नाही करू दिली त्यांनी. वेल, माझं असं म्हणणं आहे, की कदाचित राहुल गांधींना पण वाटत होतं, की गठबंधन व्हावं हरियाणामध्ये. माझं खूपदा त्यांच्याशी बोलणं झालं होतं, संवाद झाला होता. माझे नेता अरविंद केजरीवालजी त्यावेळी उपस्थित नव्हते, तर त्यांनी मला हा संवाद करण्यासाठी, चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली. पण कदाचित त्यांच्या पक्षाचं लोकल युनिट जे होतं, त्यांचं असं म्हणणं होतं किंवा त्यांच्या अशा भावना होत्या, की गठबंधन न करता आपण एकटे निवडणूक लढवूया. पण ते निवडणूक नाही लढले. मला वाटतं, की हमारी आरज़ू का ख्याल रखते तो कुछ और बात होती। हमारी हसरत की फिक्र होती तो कुछ और बात होती। आज वो भी पछता रहा होगा मेरा साथ छोड़कर, अगर साथ साथ चलते तो कुछ और बात होती। वाह! किती छान बोललास. त्यांची सोबत तर नाही मिळाली, पण परिणितीची सोबत मिळाली तुम्हाला. आम्ही एकत्र चालत आहोत सर, चालत राहू. आमचं गठबंधन झालंय ॲक्चुअली. वी आर हॅपीली मॅरिड. शी इज हॅपी अँड आय एम मॅरिड. तू जरा शांत बस. जसा हा बोलतो की
राजकारणाने मला निवडलं, तसंच बॉलिवूडने सुद्धा मला निवडलं. मी खरंच जे काही शिकले ते जेव्हा मी सेटवर जायला सुरुवात केली, अगदी पहिला दिवस तेव्हापासून कशा माझी सुरुवात पोहोचलात झाली. सेटवर ते तर सांगा. ओह! सर खूपच कमालीची गोष्ट आहे. माहितीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझं नाव आहे परिणिती. परिणितीचा अर्थ आहे डेस्टिनी. आणि जेव्हा मी जन्माला आले होते, तेव्हा खूप दिवसांपर्यंत माझं नाव ठरवलं गेलं नव्हतं. तर कोणत्यातरी गुरुजींनी म्हटलं असेल, त्यावेळी असं मानायचे, आजही मानतात, की प वरून काहीतरी नाव ठेवायचं, असं माझ्या आई-बाबांना सांगितलं गेलं. तर प वरून त्यांना ना कोणतंच नाव आठवत नव्हतं. तर खूप दिवसांपर्यंत प्रियांका तर आधीच ठेवलं गेलं होतं. बरोबर, ते यूज झालं होतं. तर बऱ्याच दिवसांपर्यंत विचार करत राहिले, की काय नाव ठेवायचं. तर एक दिवस ते कोणतातरी पिक्चर बघत होते. त्यामध्ये शब्द होता, जिसकी कोई परिणीती नहीं. तर त्यांनी म्हटलं, परिणीती काय असतं? त्यांनी इकडे-तिकडे विचारलं, की याचा अर्थ असतो डेस्टिनी. तर आजपर्यंत माझी आई मला म्हणते, की तुझ्या डेस्टिनीमध्ये होतं सिनेमामध्ये जाणं. आम्ही पिक्चर पाहिल्यानंतर तुझं नाव ठेवलं, जे आम्ही किती आठवड्यांपर्यंत शोधत होतो. सो इट वॉज माय डेस्टिनी. मी लाख प्रयत्न केले, की मी काहीतरी वेगळं करेन, मी बँकर बनेन, हे करेन, ते करेन, पण ते नाही झालं. अल्टिमेटली आता बघा, मी जे रिसेशनवरून परत आले लंडनवरून, मी यशराज जॉइन केलं आणि मी एक एम्प्लॉयी होती तिथली, पगारी एम्प्लॉयी. तर आदित्य चोप्राजी माझे बॉस होते त्यावेळेस. तर ते मला मीटिंग्समध्ये भेटायचे आणि मी इथे-तिथे, जसं की तुम्हाला माहिती आहे, की मी खूप कमी बोलते. तर यशराजमध्ये जेव्हा मी चालायचे, तर लोक म्हणजे इट्स व्हेरी हार्ड टू इग्नोर, की हे कोण कोण चाल चाल कारण कळायचं, की मी आले रूममध्ये. तर प्रत्येकजण चेष्टा करायचा, की "तू ॲक्टर बनशील, तू तर ॲक्टर बनायला आली आहेस." आणि मी नेहमी म्हणायचे, की "प्लीज हे सगळं काही नाही करणार. मी बँकर आहे आणि मी कधीही ॲक्टर बनणार नाही." मी असंच म्हणायचे. पण आय डोंट नो व्हाय सर, की आधी चोप्रा यांना काहीतरी विश्वास होता, की ही मुलगी ॲक्टर जर बनली तर ठीक-ठाक करेल. तर 1.5 वर्ष जेव्हा मी यशराजमध्ये काम करत होते, मी अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, राणी मुखर्जी या सगळ्यांच्या मी कॉफी आणायचे, त्यांचे स्केड्यूल बनवायचे. मी रणवीरजवळ जायचे आणि तुम्हाला लंचमध्ये काय खायला आवडेल? मी त्यांचे मार्केटिंग स्केड्यूल्स, जसं जर ते आज इंटरव्ह्यूमध्ये असते, तर मी ती मुलगी असते जी बाहेर त्यांचा वेट करत असते. तर मी त्यांना मॅनेज केलं खूप ॲक्टर्सना. रणवीरने एक दिवस मला पाहिलं, की म्हटलं, की कुठेतरी त्याचा काहीतरी इंटरव्ह्यू चालले होते आणि तिथे एक आरसा होता. तर त्यावेळेस एक नवीन-नवीन गाणं रिलीज झालं होतं, शीला की जवानी. तर सर मी त्या आरशाच्या समोर मी बसून शीला की जवानीचा स्टेप करत होते आणि मला वाटलं मागे इंटरव्ह्यू, तर ते लोक बिझी आहेत, कोणी मला बघत नाहीये. तर रणवीर मला बघत होता. त्याने इंटरव्ह्यू संपवला. तो माझ्या जवळ आला. "हं, सो यू वॉन्ट टू बी एन ॲक्टर?" मी म्हटले, "नो, नो, आय डोंट वॉन्ट टू बी एन ॲक्टर." "मग काय करत होतीस?" तर मी म्हटलं, "ते मी ते गाणं पाहिलं, माझ्या डोक्यात होतं आहे तसं-तसं." तर तो म्हणाला, "यू विल बिकम एन ॲक्टर." तर मी म्हटलं, "ठीक आहे." तेवढ्यात मी यशराजमध्ये, एन-व्हीमध्ये थोडी इन्फ्लुअन्स तर झाले होते. मला वाटलं ॲक्टिंगचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी 1-1.5 वर्ष जॉब केल्यानंतर मी जॉब सोडला हा विचार करून, की ॲक्टिंग स्कूलला जाईन, काहीतरी शिकेन. आणि सर तुम्हाला विश्वास बसणार नाही, की मी ॲक्टर बनले. आदित्य चोप्राने मला 3 सिनेमांसाठी साइन केलं आणि माझा पहिला सिनेमा रणवीरसोबत होता. हा हा एक योगायोग, आणखीन एक योगायोग आहे. हिचा पहिला सिनेमा ज्याचा ही उल्लेख करत आहे, लेडीज व्हर्सेस रिकी बेहल. त्यात हिचं नाव होतं डिंपल चड्डा आणि आणि त्याचं शूटिंग झालं होतं दिल्लीमध्ये. हो. मी तर दिल्लीत डेस्टिनीने त्यांना ऑलरेडी मिसेस चड्डा बनवलं होतं. डेस्टिनीने यांना चड्डा बनवलंच होतं. तर जेव्हा मी पहिल्यांदा यांच्या कुटुंबाला भेटले होते, तर यांचे भाऊ आहेत जे फार हसतमुख आहेत. तर ते माझ्याजवळ आले पहिल्यांदा. ते म्हणाले, की "हो, मला तर माहितीच होतं तू आमच्या कुटुंबामध्येच येशील." तर मी म्हटलं, "असं कसं?" "नाही, ते तर तू पहिल्या सिनेमापासूनच चड्डाच आहेस, तर तिथे तुला अवॉर्ड्स मिळाले. तर आम्हाला आधीच माहीत होतं, की तू चड्डाच बनशील एक दिवस." पण चुका तर तुम्ही पण केल्या आहेत. तुम्हाला सिनेमा मिळत होता ॲनिमल. हं. 800 करोड रुपये कमवले या फिल्मने. हो. तुम्ही नाही साइन केलात. सर ॲक्चुअली सर खरं सांगायचं तर मला वाटतं वर बसलेला माझ्यासाठी काहीतरी चांगलंच करत होता. तो सिनेमा मी करत होते आणि जवळपास सगळं वर्कआउट झालेलं. अ, पण सेम तारखांना, अगदी सेम तारखांना मला चमकीलाची ऑफर आली.
तर त्यामध्ये मला मिळत होती इतकी गाणी मी गात होते. रेहमान साहेबांची, इम्तियाज अली तर माझे ड्रीम डिरेक्टर आहेत आणि मला इतकं काही करायला मिळत होतं, की इन्स्टेड ऑफ दॅट मी चमकीला केली आणि जे प्रेम, जो आदर आणि जी ओळख आणि नॉमिनेशन्स मला चमकीलामुळे मिळालेत, तर आय डोंट थिंक आय कॅन रिक्रिएट इट. तर मी अच्छा, खुशच तुम्ही आहे. तर चार्टर्ड अकाउंटंट आहात. हे सांगा, अकाउंटिंगच्या हिशोबाने यांनी योग्य केले की अयोग्य केलं? सर, मी अकाउंटन्सीच्या नजरेने नाही, तर मनाच्या नजरेने सांगतो, जर यांनी चमकीला फिल्म साईन केली नसती, तर कदाचित आमची भेटही झाली नसती हो. आणि पंजाबमध्ये आम्ही That's वेळ देखील true, घालवला नसता. that's true. कारण की चमकीलाची सगळी शूटिंग हे तुम्हाला पंजाबच्या ऐकावं लागेल. गावामध्ये झाली आणि तिथे आम्ही भेटत होतो, सोबत एकत्र फिरत होतो, गुरुद्वारामध्ये देखील सोबत जाऊन माथा टेकायचो. तर ती संधी आम्हाला कधी नसती भेटली जर यांनी चमकीला केली नसती. पण चमकीला करण्यासाठी 18 किलो वजन वाढवलं. हो सर, ते अजूनही जाड्या कमी झालात. झालं नाहीये बघा. सिरियसली यार. लग्नामध्ये पण ते दिसत आहे. हो सर. बघा ना, म्हणजे मला तर काही फरक पडत नाही, पण जेन्युइनली जेव्हा पहिल्यांदा मी चमकीला जेव्हा मी पहिले साइन केली होती, तेव्हा मी खूप फिट होते. म्हणजे माझे ॲब्स वगैरे आले होते. आणि इम्तियाज सरांनी मला त्यावेळी साइन केलं त्या दिवशी आणि त्या दिवशी मी खूप फिट वाटत होते. सर म्हटले, की "बाकी सगळं तर ठीक आहे, तू ॲक्टिंगही करशीलच, पण ना तू अमरज्योत सारखी दिसत नाहीस." तर ऑलमोस्ट एक भीती पण वाटली मला आणि एक मोटिव्हेशन पण आलं, की मी हा सिनेमा सोडू शकत नाही. तर मी म्हटलं, "सर तुम्ही मला 2 महिने द्या, मी त्यांच्यासारखी दिसेन." आणि मी जे त्या दिवशी पराठे आणि पिझ्झा खायला सुरुवात केली आहे, तर त्यावेळेस तर मी आवडी-आवडीमध्ये आणि रोलसाठी आणि जेन्युइनली मी खूप आनंदी होते, कारण की फायनली चमकीलामध्ये मी खूपच हट्टी-कट्टी. तर यांना तर मोटिवेशन मिळालं. तुमचं काय? सर, ती जशी पण आहे ना, माझं मोटिवेशन तर इथूनच येतं. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. माझा प्रश्न परिणिती मॅम तुम्हाला आहे. बोला. मुंबईमध्ये जे कॉन्सर्ट झालं होतं, त्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर गायलं होतं. हो. तुमचं पण तुम्हाला खूप ट्रोलिंग केलं गेलं होतं. अशा वेळी तर खूपच वाईट वाटत असेल ना? पण तुम्ही कशा कोप अप करता अशा सिच्युएशन्समध्ये? मी कोप अप वगैरे काही करत नाही. ट्रोलिंग चालत राहतं आणि म्हणजे आपण काय म्हणू शकतो? मी सांगतो काय म्हणू शकतो. हां. ते ट्रोल जेव्हा झालात तुम्ही, हां. तर लोकांनी लिहिलं, "आज गाने की जिद ना करो." कोणीतरी लिहिलं, "ये कौन है लेडी नागा." लेडी नागा. इट वॉज क्रेझी. ॲक्चुअली ती एक वेगळीच विचित्र वेळ होती. कारण एकतर तो माझा पहिला कॉन्सर्ट होता. तर मी पण शिकले, की लाईव्ह कॉन्सर्ट स्टेजवर ॲक्चुअली गाणं जसं तेच असतं ना, जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत समजणार नाही. तर मी अनुभव घेतला व्हॉट गोज बिहाइंड लाईव्ह सिंगिंग. तर त्यामध्ये नक्कीच हिट्स अँड ट्रायल्स आणि माझ्या तर पूर्ण करिअरची कहाणी हीच राहिली आहे. मी तर जेवढ्या चुका केलेल्या आहेत, जाड, बारीक, हिट, फ्लॉप मी सगळं तुमच्या समोरच केलंय. आणि तुम्ही लोकांनीच मला सुधारलंय आणि तुम्ही लोकांनीच मला चढवलंय. तर ट्रोलिंगमध्ये पण आणि चांगली गोष्ट होती सर, खूप कमालीची गोष्ट झालेली, की खूप असे जे सिंगर्स होते, जे प्रोफेशनल सिंगर्स आहेत, ते पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, की जे म्युझिक स्टुडिओजचे ओनर होते, त्यांनी येऊन सगळ्यांनी माझ्याबद्दल लिहिलं, की आय डोंट नो कोणत्या गोष्टीवर ट्रोलिंग होतंय आणि कुठून ट्रोलिंग होतंय. बिकॉज पहिल्या वेळच्या कॉन्सर्टसाठी खूप अप्रतिम होतं. हॅव्हिंग सेड दॅट, माझा नेक्स्ट कॉन्सर्ट चांगला होईल, डोंट वरी. मॅम तुम्ही खरंच खूप छान गाता. मॅम तुम्ही फिल्म इंडस्ट्रीला पण खूप गाणी छान दिली आहेत. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये सरांसाठी एक गाणं गायलं होतं, ओ रे पिया. तर मॅम माझी इच्छा आहे, माझी हंबल रिक्वेस्ट आहे, की तुम्ही ते गाणं प्लीज गा. वे मैं लहंगा चूड़ा पाके तेरी गलियां छुटुर गईयां, वे मैं तेरी हो गई माही, वे मैं तेरे संग जुड़ गईयां माही, दिल मेरा रखी सांभ के, आँखों में आंसू शाम से, ओ पिया चल चले आ, बांट ले गम खुशी
साथ में आ, साथ में आ. चले, अभी चले.